श्री स्वामी समर्थ। श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जय आजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणीधरा, दासगणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती, मग माझी फजिती का रे ऐसी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून, राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष, खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून येऊ नये. म्हणून हे श्याम सुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले, नारी नर आता काय ह्या शेगावी. शेगावीचा ज्ञान भस्ती असता गेला निश्चिती, आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर वा पुष्प तरुंच्या गेल्या भर, कोण त्यांचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपाशे गावात करणे आहे की निमित्त, देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती, महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रिय नीचे तिरी, ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी, ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविकान. तैसीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येत आता. गणपत कोठाडे नाम होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा, नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी, बैसोनिया समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्यांच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी, शिधा मठा भीतरी दिला मोठ्या प्रमाणात. ते कांता म्हणे, हो प्राणनाथ हे तुम्ही काय करिता, हात नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोरान बाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजन वरचेवरी न योग्य करणे, दिली आपण ईश्वराने चार पोरे बाळे हो. फुटका मणीना अंगावरती मी लंकेची पार्वती, गृहस्थाची ही कारिती संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावांना रुचले जाण, तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी, उगेन छळीपतीसी तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे, प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे परमार्थिक आहे पुण्य, त्याच्यासाठी वंचित धन ते न जाय अनाठिया. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी, म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको. ऐसा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस, तेने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले काहे प्रत्यंतर महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धन दौलत कोणाची, तू न वाही चिंता त्याची, ते अवघे समर्थांचे.
असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चेही केले अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थपदिसाची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जंजाळाचा ऐसाच एक अनुभव वेळा, बोरी बंदर वरी आला तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटींनी वैताग त्याने त्याच्या घेतला मने, काही व्यापारासंबंधे आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अजानुबाहू उंच बांधा दृष्टी नासाग्राही सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेठेकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आन मना. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते. पेठकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयंत्यांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास, हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी. खुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मणा, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नाम नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागले पहिल्या परी, प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहित सहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशात. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याच्या गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाच्या समयी भली शेगावास जाण्यासी. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन ऐसा विचार करू आज्ञा केली शिपायाला. जोडा आपुली वेगे दमणी, जाऊ शेगावा लागूनी, रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. तेही तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाही पाणी गळून झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नदी पार, या दमणी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमणी, आला लगेच घेऊनी, जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैल तटाप्रत अवसर राहिला नाही. झंझावात बळावला कडकडात करी चपला, मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघ वर्षे मुसळधारा झंझावात सुटला खरा, शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, आहे येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाय यासी आता नसे. तेही माधव मार्तंड जोशी घाबर झाले निजमानसी, बाहू लागले समर्थांसी करुणा युक्त वचने. हे समर्थ गजानना, रक्षणा आमची करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तूही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणा घन, करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास.
तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतीला आपण अपार, चिंता त्याची करू नको. जोशी म्हणाले, समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान, ते आता परियेसा. ऐशा महापुरातुनी पैल तट पावली दमणी, उभी राहिली येऊन सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयंता, पाहता केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले, जोशी शेगावा प्रती आले एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला, पालखीचा पहिला सोहळा, दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशींनी. बाळाभाऊची या पासी, ब्राह्मण भोजन गेल्यासी, काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले. साकल्ये कथिले वर्तमान, बाळाभाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण, तुम्ही घाला माझ्यास्तव. काकी मला रजा नाही, काम जरूराचे पाही, ऐसे सांगून लवलाही, जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणारा, का करीत असे व्यापार वऱ्हाड, हा करीत असे व्यवहार वऱ्हाडात कापसाचा. यासे एके साली भला 10,000 तोटा आला, त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना, चिंतामणीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजरी, स्वस्त न बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला, काही कामानिमित्त उतरण्यात गेला घरात, विनायक असीर कराच्या. तो इतक्यात तेथ आले एक भिकारी, बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला, आसीर कराच्या घरात. पोशाख अवघा मराठी, कारा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बनातीची मळकट. कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहताच आसीर कर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्या द्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी, अस ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे, भिक्षे करीन मानिसाचे, येऊन वरती ओसरीचे, यादवा सनिध बैसला. घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी, भिक्षापात्र भिकारी, यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात, भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणता असता येथ, हा बसला येऊनी. त्या ते पाहता न्याहाळून, तई तो भजला गजानन सुभेदार, कारण शेगावाचा राजयोगी. दृष्टीस तेज अत्यंत, स्वारही त्याच्या परी, सत्य फरक इतकुचा होता त्यात, कंप होता तनुला. तेच मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधीस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण, गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणिक काही देई म्हणे, श्री गजानन कारणे, शेरणी वाट गुळाची. ते वायदे करीसी वरचेवर, ते मी न आता मानणार, तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना, त्याचा विचार अंतरी, करू देई काही तरी, रुपये मजला लवकरी, काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता, सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतक्यावरी, होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले, भिकाऱ्यासी अर्पिले, तो इतक्यात घरात गेले, विनायक राव आसिरकर. यादवराव एकटा बसला होता आसिरकराच्या ओसारीला, ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती. संशय गजानन विषयी, का घेतोस चित्ती पाही, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे यवेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवर, माझी तेणे होईल दूर,
व्याधी तुझा यादवा. तू मजला मुलापुरी कारे लाजशी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयांनी. फिराविला नख शिखात अंगावरून त्याने हात, तो आले इतक्यात आसिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेर, यादवाने बहुतापरी तपास केला गावात. परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुल्या चित्ताला काही का की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या वर्ध्याची बाजारी. विक्री होता किंमत येती झाली तया बहुत, तेने यादव चित्तात समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तांची रक्षण करते अहर्निशची, निष्ठा मात्र त्याचे विषयी दृढ तर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर कामगाव होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याला खामगावहून निघाला, सहकुटुंब मठात आला घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपदी तो त्या बोलला येणेरीती, अहो एका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपाशी, तर आज ऐसी विपरीत काहो मनी आणले. यातून आहे व्यतिपात, हे आणावे मनात कवर सांगे त्याप्रत, मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला, घेऊन मुला माणसाला दमडी माझी बसून. रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोटी न भेटे पंथाला, विचारावे कोणी जरी. गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या. म्हणता झाडला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला, हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहता तो अवघे दिसले विपरीत, अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, काहो मजला शिव्या देता, म्याना अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो, तेल्हाऱ्यावरून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहित मज. बैलही न कोठे वळले, ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा ना रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित कामी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट गवसे कशी. हे भयंकर कानन येशे मशी, त्राता कोण गजानन, तुझ वाचून रक्षण माझे करावया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळाचा आवाज झाला, डॉक्टरांच्या कानी पडला, तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार धरून गाडी आणा आता. ते त्याने ऐकिले, काट्या कुंप्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले, या आपल्या गाडीस. हमरस्ता लागला भली, डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता.
सूर्योदयाच्या समयाला शेगावसी कवर आला, वृत्तांत बाळा भाऊला केला सर्व निवेदन. मग बाळा भाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हासी. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेल्हारा, करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणिले परत, मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडोनी, भरवसा त्याचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी, आता पुढील गोष्टीसी अवधान घ्यावे श्रवणात. एक रतनासे नामे नर होता, जातीने भावसर, तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग कोणी म्हणती सतावला, बालक अवघा चुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागले अवघे हाडे, वरती नुसते कातडे, वैद्य आणले बडे बडे, परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वरमुळीच सोडीना, पहातयाचे त्वनुते. वैद्य म्हणती रतनसासी, आता औषध न देई यासी, हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधयवया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा, शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी. येवी तेवी मरते पोर, माझे आता साचार, पाहू करून एकवर उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ, घरीची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हात पाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशी स्थिती माझारी, रतनसाने पुत्र करी घेऊन ठेविला असे द्वारी नेऊन या समर्थांच्या. आणि केले त्यासी नवस, पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयांची. तुम्ही पावघे अवघ्याला याचा अनुभव द्यावा मला, मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन, हे स्वामी गजानन कृपा करी या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडील पायावरी, तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी, नको करूस मला कष्टी महापुरुष गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हाता पायाला हलवावया लागले. नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी, तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून ख्यादर, सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत, नवस असला श्रद्धायुक्त, तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, ज्यानं 18 वर्षांची, लाडेगाव सासरजीचे. ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडे गावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी, प्रसूतीस्तव निर्धारी जनरीती प्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार आपुल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुणाला, व्याधी तितक्यात पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातून. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी, एकदा अकोल्या नेले खरी, औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती, कोणी नळसंग्रही आणि बोलती,
कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीसया. मेळ एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन. तारो अथवा मारो इसी अंगारा लाव प्रतिदिनी तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे. पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा हेत. हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्येसी, तीच आली दर्शनासी. पायी चालत मठासी, हे महत्व अंगार्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयाशी पाव देव. उपास्या पदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना, जानकाबाई सुलक्षणा. परिदैव योगा सुटेना, तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार, जानकाबाई साचार. पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना. औषध देता दबे वात, पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होते श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्या परी करावे वाटेत ते बोलावे. कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य. काही बंधू लागले तेथ, हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार, त्यांचे असते वाकडे फार. दुबळा आपुला दावी जोर, चेटकू करणी करुनिया. औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणविले गंडे. बहुत बांधिले करी जानका बाईच्या करी जानक्या बाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडला अडचणीत. म्हणून येता झाला ऊत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे. काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांताबरी ना होय परी. विचार त्याने अखेरी ऐसा रीती ठरविला. वैद्य आला गजानन, जाणता आता गजानन. देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान मठा माझी जाऊन. घाली प्रदक्षिणा समाधीसी, ते घाली समाधीची प्रदक्षिणा. ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य. समर्था समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्या ना त्या मात्र वाया, दया आली सद्गुरु राया. वाता विकार जाऊन या, निर्दोषती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वाया साची. परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीसी, शेगावी गेले वैकुंठासी. त्याच्या मागुनी गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले, तेव्हा नारायणासी स्वप्न पडले. नांदुरी ग्रामी भले, ते थोडे सांगतो. हे माळी नारायण, तू शेगावीस खरी गमना. रक्षण्या भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला तो ठाई. याची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृतान वाचून संत सेवा न घडे जाण. संत सेवेचे महत पुण्य, त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा. अंबरीच्या चांदण्याचा हिशेब कोणाला लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळभर. मला ना लीला सागर, मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे बदविले, ते ते मी कथित केले. लेखणीचे अक्षर लिहिले, परिते ना तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्याच्या करी, तोच अक्षरे काढी सारी. निमित्ता कारणे होते खरी, लेखणी ती लिहावया. तैसेच येथे झाले. मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहिविते स्वामी भले श्री गजानन महाराज.
त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन, येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत, कळसाध्यास पुढे असे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोध्यायं समाप्तम्. श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय.